पंचामृत पूर्वी नैवेद्याच्या ताटामध्ये आवर्जून वाढला जाणारा पारंपरिक पदार्थ. काय करायचं? कारलं बारीक चिरून घ्यायचं. आज पंचामृत हे कारल्यापासून बनवणार आहोत. किसलेलं खोबरं छान भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर तीळ भाजून घ्यायचे. तीळ मिक्सरमधून बारीक करून त्याचा कूट करून घ्यायचा. खोबरं हाताने छान कुस्करून घ्यायचं. नंतर मग तेल घ्यायचं कढईमध्ये. त्याच्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी घातली की कढीपत्ता घालायचा. मिरच्या घालायच्या. नंतर हळद आणि हिंग घालून घ्यायचं. एकदा मिक्स करून मग ह्याच्यामध्ये कारलं चिरलेलं आणि भिजवलेले शेंगदाणे घालायचे आणि पुन्हा मिक्स करून ह्याच्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला आणि गोडा मसाला घालून घ्यायचा. पुन्हा छान मिक्स करून ह्याच्यामध्ये एक वाटीभर पाणी घालायचं, मीठ घालायचं आणि झाकण ठेवून एक उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये खोबरं, दाण्यांचं कूट, तिळाचा कूट, नंतर गूळ आणि चिंचेचा कूळ घालून घ्यायचा. हे घालून झाल्यानंतर मग एक उकळी येऊ द्यायची. आपलं पंचामृत तयार होतं. खारट, आंबट, गोड, तिखट आणि कडू या पाची चवींनी बनवलेलं हे पंचामृत अतिशय सुंदर लागतं. शेवटी कोथिंबीर घालून एकदा हलवून घ्यायचं, की आपलं हे पंचामृत तयार होतं. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.